Dear students, today we will see about working mechanism of heart. बघा याच्या आधी आपण पंपिंग ॲक्शन ऑफ दी हार्ट बघितलेलं आहे. नंतर कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट हा पण पॉईंट आता आपण बघितलेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट. तर याआधी पंपिंग ॲक्शन जेव्हा आपण बघितली ना तेव्हा ह्या काही टर्म्स बघितल्या बघा आपण. सिस्टोल, डायस्टोल. सिस्टोल म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ एनी चेंबर ऑफ दी हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोल. आणि रिलॅक्सेशन ऑफ एनी चेंबर ऑफ दी हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टोल. असं आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खरं तर दोन्ही शब्द वापरले जातात. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज कॉल्ड ॲज सिस्टोल असं म्हटलं तरी बरोबर आहे. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ एनी चेंबर ऑफ दी हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोल असं म्हटलं तर ते पण बरोबर आहे. तर सिस्टोल आणि डायस्टोल असे दोन टर्म्स आपण पंपिंग ॲक्शनमध्ये बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण तिथं बघितला होता हार्टबीट. हार्टबीटमध्ये काय म्हटलं होतं? वेन वन सिस्टोल इज फॉलोड बाय वन डायस्टोल देन देर इज वन हार्टबीट और दीज टू इव्हेंट्स दे आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज हार्टबीट. म्हणजे काय? वन सिस्टोल फॉलोड बाय डायस्टोल. म्हणजे एकदा सिस्टोल झाला आणि मग एकदा डायस्टोल झाला की आपण म्हणतो हार्टबीट. एक कंप्लीट हार्टबीट झाली असं आपण म्हणतो. आता हे जो हार्टबीटचा कन्सेप्ट आपण बघितला होता बा पंपिंग ॲक्शनमध्ये, तर ह्या हार्टबीटलाच म्हटलं जातं कार्डियक सायकल. म्हणजे हार्टबीट म्हणजेच काय आलं? कार्डियक सायकल. सो हार्टबीट इज नथिंग बट कार्डियक सायकल. मग हार्टबीट किती होतात पर मिनिट? 72. म्हणजे कार्डियक सायकल किती कंप्लीट केले जातात? 72. सो पर मिनिट 72 कार्डियक सायकल्स आर कम्प्लिटेड इन दी ह्युमन बॉडी ॲट दी रेस्टिंग पेज. असं एक पुढं म्हणूया आपण. म्हणजे रेस्टला असताना ह्या पद्धतीनं होत राहतं. आता बघा 72 बीट्स और 72 सायकल्स आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट असं म्हणाले आपण. मग एका मिनिटामध्ये सेकंद किती आले? एका मिनिटामध्ये आले 60 सेकंद. आणि 60 सेकंदामध्ये किती आले? 72 सायकल आले. होय ना? ह्याचा अर्थ काय झाला? एका सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये काय झाले? 72 सायकल झाले. सॉरी, काय म्हणायचं होतं मला? एका सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये एक सायकल होते, म्हणून मग 60 सेकंदामध्ये 72 सायकल झाले. बघा मी बोलताना जराशी चुकले, परत एकदा लक्ष द्या. काय म्हटलं बघा आपण? एका मिनटामध्ये 72 सायकल होतात. एका मिनटामध्ये 60 सेकंद म्हणजे 60 सेकंदामध्ये 72 सायकल. याचा अर्थ एक सायकल कंप्लीट व्हायला लागणारा वेळ जो आहे तो एका सेकंदापेक्षा कमी आहे. आणि म्हणून मग एका सेकंदापेक्षा कमी म्हणजे किती? तर इथं सांगितलेलं आहे बघा 0.8 सेकंद. आता 0.8 सेकंद म्हणजे काय बघा? एका सेकंदाचे 10 भाग केले तर त्यातले 8 भाग. एका सेकंदाचे 10 भाग केले म्हणलो आपण. एका मिनटाचे 60 सेकंद झाले आणि त्या 60 सेकंदापैकी 1 सेकंद आणि त्या एका सेकंदाचे 10 भाग केले तर त्यातले 8 भाग म्हणजे 0.8 सेकंद. एवढा वेळ एका कार्डियक सायकलला लागतो किंवा एका हार्टबीटला लागतो असं म्हणूया आपण. असं ह्याच्यानुसार मिळतं आपल्याला, गणितानुसार मिळतं. आता ह्या एका कार्डियक सायकलमध्ये काय काय होतं? मग वन कार्डियक सायकलमध्ये कुठले कुठले इव्हेंट्स होतात त्याच्याविषयी बघूया आपण. आता कुठले इव्हेंट्स होतात बघा. एक पहिला इव्हेंट होतो आहे म्हणजे ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल म्हणजे दोन्ही ॲट्रिया कॉन्टॅक्ट होतात. मग काय होतं आहे? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय होतं आहे? दोन्ही व्हेंट्रिकल्स कॉन्टॅक्ट होतात. आणि मग जो होतो त्याच्यांचा इव्हेंट त्याला म्हणलं जातं जॉईंट डायस्टोल. असे 3 स्टेप्स होतात. मग आपण ह्याची स्टेप वाईज माहिती घेऊया की काय काय होतं. तुम्हाला वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट हे साधारणतः 4 मार्कासाठी फुल क्वेश्चन म्हणून विचारलं जाईल. ह्यातले हे असे इव्हेंट्स विचारले जातील. तुम्हाला या पद्धतीनं लिहिता येईल. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन म्हणलं तर मग फिगर काढावी लागेल. नाहीतर मग तुम्हाला रिटर्नमध्ये विचारलं फ्लोचार्ट तर ह्या पद्धतीनं सांगायला लागेल. तर एका कार्डियक सायकलमध्ये होणारे हे इव्हेंट्स. प्रत्येक इव्हेंटविषयी आपण आता डिटेल बघत जाऊयात. पहिला इव्हेंट कुठला आहे? ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोलला काय होतं? तर यावेळी सगळं हार्ट रिलॅक्स आहे असं समजूया आपण. हार्ट कसं आहे? रिलॅक्स आहे. बघा ॲट्रियल सिस्टोलविषयी बघतोय आपण. परत एकदा हार्टच्या फिगरकडे जाऊया आपण. समजा हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड हे 2 व्हॉल्व्ज आहेत. लेफ्ट साईड म्हणजे बायकस्पिड आला ना, राईट साईड म्हणजे ट्रायकस्पिड आला. हे दोन्ही व्हॉल्व्ज क्लोज आहेत. आणि आता काय व्हायला आहे? हार्ट रेस्टमध्ये आहे. रेस्टमध्ये म्हणजे ते डायस्टोलमध्ये आहे. डायस्टोलमध्ये आहे म्हणजे ते रिलॅक्स आहे.
रिलॅक्स आहे म्हणजे चेंबर आतनं रिकामे आहेत. अशा वेळी हार्ट ब्लड रिसीव करायला चालू करतं. आता ब्लड रिसीव करत असताना काय होतं बघा, इथं लेफ्ट ॲट्रियम आहे, हा लेफ्ट ॲट्रियम आहे, हा राईट ॲट्रियम आहे. सो लेफ्ट ॲट्रियम रिसीव्स ऑक्सिजनेटेड ब्लड व्हाया 4 पल्मोनरी व्हेन्स, व्हाईल राईट ॲट्रियम रिसीव्स डिऑक्सिजनेटेड ब्लड व्हाया सुपिरियर व्हेना किंवा इन्फिरियर व्हेना किंवा इन कोरोनरी सायनस. हे आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्टमध्ये बघितलेलं होतं. सो ड्युरिंग फर्स्ट टाइम when chambers are relaxed, when heart is in relaxed condition, at that time heart receives blood and left atrium receives oxygenated blood via 4 pulmonary veins, while right atrium receives deoxygenated blood via superior vena cava, inferior vena cava and coronary sinus. हे एवढं क्लिअर झालेलं आहे तुम्हाला, हे एवढं क्लिअर झालं. हां, मग आता काय होतं बघा, ज्यावेळी हे रिसीव करतायत त्यावेळी बायकस्पीड हॉल बंद आहे, ट्रायकस्पीड हॉल बंद आहे आणि म्हणून मग ते ब्लड जे आहे ते यांच्यामध्ये साठायला लागतं. जसं ब्लड साठत जाईल तशा ॲट्रियाचा साईज वाढत जातो आणि ॲट्रियाचे मसल स्ट्रेच होतात, ते ताणले जातात. आणि ज्यावेळी हे मसल ताणले जातात आणि ज्यावेळी ही ॲट्रिया इतकी भरते की SA नोड जो आहे म्हणजे सायनो ॲट्रियल नोड हा डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये बुडून जातो, त्यावेळी इथं चार्ज प्रोड्यूस केला जातो बरं का. कुठं SA नोडला चार्ज प्रोड्यूस केला जातो आणि इम्पल्स जो आहे तो फर्स्ट कॉन्ट्रॅक्शनसाठी इथं डेव्हलप केला जातो. मग हा जो इम्पल्स इथं डेव्हलप केलेला आहे, आता हा नोडल टिश्यू आहे ना, इथं इम्पल्स जनरेट केला, पण ह्या नोडल टिश्यूचे धागे या ॲट्रियामध्ये पण गेलेले आहेत आणि या ॲट्रियामध्ये पण गेले, दोन्हीकडे गेलेले आहेत. त्यामुळं एकाच वेळी ह्या दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ज्यावेळी त्या दोन्ही ॲट्रिया कॉन्टॅक्ट होतात त्या इव्हेंटला म्हणाला आपण ॲट्रियल सिस्टोल. आता ॲट्रियल सिस्टोल म्हणजे काय कळलं का बघा, त्याला म्हणतो ॲट्रियल सिस्टोल. मग ॲट्रियल सिस्टोलच्या वेळी काय होतं, SA नोड गेट्स एक्सायटेड, तो डिऑक्सिजनेटेड ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो म्हणून एक्साईट होतो. बोथ दी ॲट्रिया गेट स्ट्रेच्ड ड्यू टू ब्लड म्हणून पण तो एक्सायटेड होतो. तर अशा पद्धतीने SA नोड एक्साईट होतो म्हणजे तिथले मसल जे आहेत ते काय होतात, एक्सायटेड होतात म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे तो सिस्टोलमध्ये जातात. मग ते सिस्टोलमध्ये गेले की तो सिस्टोलचा वेव्ह जो आहे तो दोन्ही ॲट्रियामध्ये पसरतो, त्यामुळे दोन्ही ॲट्रिया एकाच वेळी काय होतात, कॉन्टॅक्ट होतात. आता दोन्ही ॲट्रिया कॉन्टॅक्ट ज्यावेळी होतात त्यावेळी खालच्या बाजूला 2 ओपनिंग आले. कोणाचं आलं, एक म्हणजे इन्फिरियर व्हेना केवाचं ओपनिंग ज्या ठिकाणी युस्टेशियन व्हॉल्व आहे आणि दुसरं म्हणजे कोरोनरी सायनसचं ओपनिंग जिथं थेबेसियन व्हॉल्व आहे. हे दोन्ही व्हॉल्व क्लोज केले जातात आणि म्हणून ब्लड इन्फिरियर व्हेना केवामध्ये पण जात नाही किंवा कोरोनरी सायनसमध्ये पण जात नाही. मग ब्लड कुठं जातं, तर ॲट्रियामधून ब्लड सरळ खाली उतरतं. म्हणजे बायकस्पीड व्हॉल्ववरती प्रेशर येतं, तिथून ब्लड खाली येतं. ट्रायकस्पीड व्हॉल्ववरती प्रेशर येतं, तिथून ब्लड खाली येतं. म्हणजे ब्लड खाली येतं म्हणजे कोणामध्ये येतं, व्हेंट्रिकल्समध्ये येतं. मग आता काय होणार, बोथ व्हेंट्रिकल्स गेट फिल्ड विथ ब्लड असं होणार. सो ॲट दी एंड ऑफ ॲट्रियल सिस्टोल बोथ दी व्हेंट्रिकल्स दे गेट फिल्ड विथ ब्लड. आता काय झालं बघा, तो पहिला जो एक्सायटेड कंडिशनमध्ये SA नोड गेला होता त्याकडे जो चार्ज होता तो त्यानंतर कुणाकडे गेला, तर तिथं जवळ असणाऱ्या AV नोडकडे गेला, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोडकडे गेला. आणि मग आता AV नोड गेट्स एक्सायटेड. पहिल्यांदा कुणापासून झाली, SA नोड गेट्स एक्सायटेड. त्यामुळे हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनला कारणीभूत कोण आहे, पहिल्यांदा SA नोड. SA नोडनं जो इम्पल्स क्रिएट केलेला आहे तोच इम्पल्स कुणाकडे गेला, AV नोडकडे गेला. आणि आता AV नोड काय होतो, गेट्स एक्सायटेड. AV नोड गेट्स एक्सायटेड. मग AV नोड एक्साईट झाला की मग काय होतं, ज्यावेळी AV नोड एक्साईट होतो त्यावेळी बोथ दी व्हेंट्रिकल्स दे कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. असं का होतं, कारण AV नोडला बंडल ऑफ हीस जोडलेले आहेत, बंडल ऑफ हीसला राईट अँड लेफ्ट ब्रँचेस जोडलेले आहेत आणि त्याच्यानंतर दोन्ही व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये जाणारे ते पर्किंजे फायबर्स आहेत. इथं दिसत आहेत ते पर्किंजे फायबर्स आहेत दोन्ही वॉलमध्ये जाणारे. आणि म्हणून मग बोथ दी व्हेंट्रिकल्स दे कॉन्टॅक्ट सायमल्टेनियसली. आता ज्यावेळी ह्या बोथ दी व्हेंट्रिकल्स कॉन्टॅक्ट सायमल्टेनियसली असं म्हणतो आहे आपण, त्यावेळी इथं असणारा हा बायकस्पीड हॉल, इथं असणारा हा ट्रायकस्पीड हॉल हे सगळे क्लोज्ड आहेत किंवा ते क्लोज होतात. त्यावेळी बरोबर व्हेंट्रिकल्स कॉन्टॅक्ट व्हायला लागले की ते क्लोज होतात त्यावेळी ते दोन्ही कस्प एकमेकावर जाऊन आदळतात. म्हणजे बायकस्पीडला 2 कस्प आहेत आणि ट्रायकस्पीडला 3 कस्प आहेत. ते सगळे एकमेकावर जाऊन आदळतात आणि ज्यावेळी ते आदळतात त्यावेळी एक साऊंड प्रोड्यूस होतो. तो साऊंड आहे
लब हा साऊंड. तर कुठला साऊंड प्रोड्यूस होतो? लब. तर हे लक्षात ठेवा, लब साऊंड. लब साऊंड कुठे येतो बघा, ते BBLUBB आहे. लब असा पुढं पसरत जाणार साऊंड येतो तो लब. तर हा लब साऊंड येतो. तर व्हेंट्रिक्युलर सिस्टोलच्या वेळी अशा पद्धतीने एव्ही नोड गेट्स एक्सायटेड, देन कस्पिड हॉल्स आर क्लोज्ड अँड साऊंड इज प्रोड्युस्ड लब. आता ह्या व्हेंट्रिकलच्या सिस्टोलला म्हणजे व्हेंट्रिकल्सना कॉन्टॅक्ट व्हायला किती वेळ लागतो? तर 0.3 सेकंड्स लागतात. आणि ॲट्रियाला कॉन्टॅक्ट व्हायला किती वेळ लागतो? 0.1 सेकंड लागतो. मग हा डिफरन्स का आहे? ॲट्रियाला फक्त 0.1 सेकंड लागतो, व्हेंट्रिकलला मात्र 0.3 सेकंड लागतात. असं का आहे? तर याचं कारण आहे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जे आपण म्हणलो, ॲट्रिया आर दी थिन वॉल्ड चेंबर्स, व्हेंट्रिकल्स आर दी थिक वॉल्ड चेंबर्स. त्यामुळे ॲट्रियाकडं कमी मस्क्युलेचर आहे, कमी मसल्सना कॉन्टॅक्ट व्हायला कमी वेळ लागणार, पण व्हेंट्रिकल्सकडं मस्क्युलेचर जास्त आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट व्हायला जास्त वेळ लागणार. तर त्यामुळं ह्या व्हेंट्रिकल्स नंतर कॉन्टॅक्ट होतात आणि व्हेंट्रिकल्स कॉन्टॅक्ट होतात ते पुन्हा नंतर व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्सेशन नंतर काय आलं? रिलॅक्सेशन. मग व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन संपलं की ज्यावेळी व्हेंट्रिकल्स कॉन्टॅक्ट होतात त्यावेळी ब्लड जे आहे ते पल्मोनरी आर्टरीमध्ये गेलं. कोणाकडून? राईट व्हेंट्रिकलकडून. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडून कोणाकडे गेलं? ते लेफ्ट व्हेंट्रिकलकडून गेलं ते बरोबर आयोर्टामध्ये. राईट व्हेंट्रिकलकडून गेलं ते पल्मोनरी ट्रंकमध्ये. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडून गेलं ते कशामध्ये गेलं? आयोर्टामध्ये गेलं. हे ब्लड वर चढलं म्हणजे व्हेंट्रिकल्स रिकाम्या झाल्या, व्हेंट्रिकल्समधलं सगळं ब्लड वर गेलं. वर गेल्यानंतर मग व्हेंट्रिकल्स रिलॅक्स व्हायला लागल्या. आता व्हेंट्रिकल्स रिलॅक्स व्हायला लागल्या म्हणजे त्या पसरायला लागल्या. ज्यावेळी त्या पसरायला लागल्या त्यावेळी आता हे वरती ब्लड गेलेलं आहे ना, आता ह्या पसरायला लागले तर वरचं ब्लड परत खाली येईल. ते खाली येऊ नये म्हणून इथले हे सेमिल्युनर हॉल जे आहेत हे क्लोज केले जातात. हे सेमिल्युनर हॉल जे आधी असे ओपन झाले होते ते परत एकमेकावर येऊन असे आदळतात. असे आदळतात त्यावेळी आवाज येतो आणि तो जो आवाज आहे तो आहे डब. म्हणजे व्हेंट्रिकल सिस्टोल ज्यावेळी येतो त्यावेळी कस्पिड हॉल क्लोज होतात, त्यावेळी येणारा आवाज आहे लब. आणि व्हेंट्रिकल्स डायस्टोलमध्ये जातात, रिलॅक्स होतात, त्यावेळी सेमिल्युनर हॉल्स क्लोज होतात की जे आयोर्टाच्या आणि पल्मोनरी ट्रंकच्या सुरुवातीला येते, त्यावेळी आवाज येतो डब. मग हे आवाज कसे येतात? तर हार्टचे साऊंड जर ऐकले तर लब डब, लब डब, लब डब असे कंटिन्युअस साऊंड येत राहतात. आणि लबडब हा हार्टचा साऊंड आहे. आता तुमच्यासाठी महत्त्वाचं काय बघा, नीट एक्झामला ह्या साऊंड्सवरती क्वेश्चन असू शकतो. लब इज दिस साऊंड प्रोड्युस्ड ड्युरिंग क्लोजर ऑफ, आणि त्याला पर्याय असू शकतात. कस्पिड हॉल्स, सेमिल्युनर हॉल्स, युस्टेशियन हॉल्व, थेबेशियन हॉल्व या पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. डब इज दिस साऊंड प्रोड्युस्ड ड्युरिंग क्लोजर ऑफ विच डॅश डॅश हॉल्व ह्या पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात. तर हे नीटचे क्वेश्चन्स आहेत ते लक्षात ठेवा. लब म्हणजे काय? क्लोजर ऑफ कस्पिड हॉल्स. आणि डब म्हणजे काय? क्लोजिंग ऑफ सेमिल्युनर हॉल्स. हे लक्षात ठेवा. तर ह्या पद्धतीचे इव्हेंट्स होतात. आता हे सगळं झालं. पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्टॅक्ट झाल्या, ब्लड व्हेंट्रिकलमध्ये आलं, व्हेंट्रिकल्स कॉन्टॅक्ट झाल्या, ब्लड कशामध्ये चढलं? पल्मोनरी ट्रंकमध्ये चढलं, आयोर्टामध्ये चढलं आणि मग परत व्हेंट्रिकल्स डायस्टोलमध्ये गेल्या. ह्या एवढ्या इव्हेंट्स झाल्या. आता पुढं काय? ॲट्रिया सिस्टोलमध्ये होते ते व्हेंट्रिकल्समध्ये ते डायस्टोलमध्ये गेलेले आहेत, व्हेंट्रिकल्स पण डायस्टोलमध्ये गेले. ह्याचा अर्थ हार्टचे चारी चेंबर्स आता डायस्टोलमध्ये आहेत. आणि असा जो डायस्टोल आहे त्याला म्हटलं तर जॉईंट डायस्टोल, त्याला म्हटलं जॉईंट डायस्टोल. आणि जॉईंट डायस्टोलच्या वेळी ॲट्रिया दे आर रिलॅक्स, दॅट इज दे आर इन काय म्हणजे आपण डायस्टोल. व्हेंट्रिकल्स आर रिलॅक्स्ड, दॅट इज दे आर इन डायस्टोल. तर सगळेच डायस्टोलमध्ये आहेत. आता हा जो टाईम पिरियड आहे आपण जर त्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून कधी कधी काय काय होतं ते दाखवायचं ठरवलं तर तो हा एक चार्ट काढलेला आहे बघा. तर हा चार्ट जरा बघा, तिथं मी ती सगळीच माहिती दिलेली आहे. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ कार्डियाक सायकल. आता कार्डियाक सायकलमध्ये काय काय होतं ते आपण बघूयात. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. आता इथं काय काय दाखवलेलं आहे ते बघूया आपण. बघा इथं 0 आहे. 0 नंतर इथं येते ते 10 येते बरं का. इथं 1 दाखवलं आहे पण ॲक्च्युली 10 आहे ते. म्हणजे काय आहे ते काय आहे याच्याविषयी मला तुम्हाला सांगू देत. बघा की इथंपासून कुठंपासून इथंपासून ते इथंपर्यंत 1 सेकंद आहे बरं का. तो 1 सेकंद आहे. इथं 1 सेकंद झाला. एकच बरोबर आहे. हां हे 10 नाही 1.
तर इथंपासून ते इथंपर्यंत 1 सेकंद झाला. मग एका सेकंदाचे हे 10 भाग झाले. म्हणून मग ह्याला आपण 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 असे 0.6, 7, 8, 9 and 10 असं द्यायला लागलं. हे 10 सेकंद आहेत म्हणजे 1 सेकंद आहे, कारण 1 सेकंदचे आपण हे 10 भाग केलेले आहेत. मग आता ह्यामध्ये काय काय इव्हेंट घडतात, तर समजा इथून हार्टचं वर्किंग चालू झालं तर पहिल्यांदा काय होतं, ॲट्रिया अंडरगो सिस्टोल, म्हणजे हा ॲट्रियल सिस्टोल झाला. मग ॲट्रियल सिस्टोलला किती वेळ लागला, 0.1 सेकंद, करेक्ट, आपण हे बोललो होतो. मग ॲट्रियल हा सिस्टोल झाला की त्याच्यापुढं 0.1 सेकंद टू 0.4 सेकंद, पुढच्या 3 सेकंदामध्ये काय झालं, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाला. म्हणजे पहिला ॲट्रियल सिस्टोल झाला, मग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाला. कार्डियक सायकलमध्ये आपण हे 2 स्टेप सांगितले, ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि त्यानंतर काय झालं, दोन्ही चेंबर्स डायस्टोलमध्ये गेले, त्याला आपण म्हटलो जॉईंट डायस्टोल. त्याला काय म्हटलं आपण, जॉईंट डायस्टोल. मग आता टाईम कशाला किती लागला ते काढूया आपण. बघा, ॲट्रियल सिस्टोलला पहिल्यांदा हा 0.1 सेकंद लागला. पुढं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जे आहेत त्यांना पुन्हा 0.3 सेकंद लागले. पण त्या 0.3 सेकंदसाठी ॲट्रिया रिलॅक्स्डच आहेत. आणि त्याच्यानंतर परत जॉईंट डायस्टोल आहेत, त्यावेळी पण ॲट्रिया रिलॅक्स्ड आहेत. म्हणजे ॲट्रिया सिस्टोलमध्ये किती वेळ आहेत, 0.1 सेकंद. आणि ॲट्रिया डायस्टोलमध्ये किती वेळ आहेत, तर हे 0.3 सेकंद आणि हे 0.4 सेकंद. हे समजलं का बघा तुम्हाला. व्हेंट्रिकलच्या बाबतीत बघूया. पहिला 0.1 सेकंद जो होता की नाही, ते व्हेंट्रिकल डायस्टोलमध्ये होत्या, पण तिथून आपण इथून सुरुवात करूया आपण. बघा, इथून व्हेंट्रिकल सिस्टोलमध्ये गेल्या, किती वेळ राहिल्या, 0.3 सेकंदसाठी व्हेंट्रिकल सिस्टोलमध्ये राहिल्या. नंतर व्हेंट्रिकल्स डायस्टोलमध्ये गेल्या, किती सेकंदासाठी, जॉईंट डायस्टोल जो आहे ना 0.4 सेकंद, त्यासाठी त्या काय राहिल्या, डायस्टोलमध्ये राहिल्या. पण त्याच्यानंतर पुन्हा इथं एक हार्ट सायकल संपली, 0.1 सेकंदला एक हार्ट सायकल संपली, कार्डियक सायकल संपली. पण त्याच्यानंतर पुन्हा पुढं काय होणार आहे, पहिल्यांदा ॲट्रियल सिस्टोल येणार. मग ॲट्रियल सिस्टोल ज्यावेळी येणार त्यावेळी व्हेंट्रिकल्स परत आणि कशा आहेत, रिलॅक्स्ड आहेत. म्हणजे हे 0.4 सेकंद प्लस हा 0.1 सेकंद, किंवा इथून पकडला आपण तर हा 0.1 सेकंद आणि हे 0.4 सेकंद, असे 0.4 प्लस 1 असे 0.5 सेकंदसाठी व्हेंट्रिकल्स रिलॅक्स्ड असणार आहेत. म्हणजे तो टाईम पिरियड कसा दाखवता येतो आहे, तर इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा ते. बघा, ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंद, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3 सेकंद, आपण हे बघितलं. आता आपण इथं लिहायलो आहे जॉईंट डायस्टोल 0.4 सेकंदचा. मग पुढं ॲट्रियल डायस्टोल, काय बघतो आपण, ॲट्रियल डायस्टोल. ॲट्रियल डायस्टोल कसा, तर ॲट्रिया 0.1 सेकंदसाठी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट झाल्या, नंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले तेव्हा ॲट्रिया रिलॅक्स आहेत, म्हणून हे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनचे 0.3 सेकंद लिहिले आहे. आणि पुन्हा जॉईंट डायस्टोल ज्यावेळी आहे त्यावेळी पण ॲट्रिया रिलॅक्स्ड आहेत, म्हणून प्लस 0.4 सेकंद झाले. तर ॲट्रियल डायस्टोल झाला 0.7 सेकंदचा. आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल जो आहे हा कसा झाला, तर पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्या, नंतर मग व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर मग जॉईंट डायस्टोल आला, तो किती आला, 0.4 सेकंदचा आला. आणि प्लस ज्यावेळी ॲट्रिया कॉन्ट्रॅक्शनमध्ये होत्या त्यावेळी व्हेंट्रिकल्स डायस्टोलमध्ये होत्या, म्हणून तो 1 प्लस 0.1 सेकंद आला. मग 0.4 प्लस 0.1 मिळून किती झाले, 0.5 सेकंद. एवढ्या वेळासाठी व्हेंट्रिकल्स डायस्टोलमध्ये गेल्या. हा टाईम पिरियड लक्षात ठेवा की कोण कधी कधी काय काय करतं आहे. बघा, ॲट्रियल सिस्टोल किती वेळासाठी राहिला, 0.1 सेकंदसाठी झाला. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हा किती झाला, 0.3 सेकंदसाठी झाला. आणि डायस्टोल जे आहेत ते ह्या पद्धतीने आहेत. हे सगळं झालं मेकॅनिझम ऑफ हार्ट. हे कार्डियक सायकल ह्या टायटलनी विचारलं जाईल किंवा वर्किंग मेकॅनिझम ऑफ हार्ट या पद्धतीनं पण विचारलं जाईल. ठीक आहे, तर यावरच्या CETचे क्वेश्चन सोडवा. आणि हा भाग जो आहे तो नीट समजावून घ्या, CETचे क्वेश्चन सोडवा.